वंदे मातरम सर्वश्रीमन. आज शेवटचा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत की श्लोक नंबर 9 पासून श्री सूक्ताच्या प्रत्येक श्लोकचे काय बेनिफिट्स आहेत. ठीक आहे. आता श्लोक नंबर 9, गंधद्वारा दुरादर्शाम. बरोबर. घरामध्ये जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, थोडस, आता ते वास्तुशास्त्राशी मला काही हे नाही करायचंय, पण नकारात्मक ऊर्जा काढायची असेल घरामध्ये, कोणाला तुम्हाला वाटत असेल की नाही थोडासा वास्तूचा दोष आहे किंवा कुठेतरी निगेटिव्हिटी आहे, ओके, तर ते सगळं काढण्यासाठी हा श्लोक अतिशय फायद्याचा आहे. गंधद्वारा दुरादर्शाम नित्यपुष्टाम करिष्ये. बरोबर. याच्यामध्ये पुष्टता असल्यामुळे आरोग्य आणि प्रसन्नतेसाठी खूप जबरदस्त आहे. वातावरणातली शुद्धी करायची असेल, ऑफिस मधलं वातावरण असेल, कंपनीतला असेल, ओके, नकारात्मक ऊर्जा काढायची, निगेटिव्हिटी काढून टाकायचे, हा, हेल्थचे इश्यूज येत असतील तर हा अप्रतिम श्लोक आहे. हा आपण करू शकता. ठीक आहे. हा झाला श्लोक 9. श्लोक 10. श्लोक 10 आहे मनसा काममा कुती. बरोबर. आता ज्यांना इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम येतो, इच्छाशक्ती म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो. काय उदाहरण देतो? की बाबा, तुम्ही कुठल्या तरी स्टेशनला उभे आहात, ओके, म्हणजे थांबलाय थोडा वेळ, ट्रेन चालल्या, आता ट्रेननं थांबलाय, समजा इथून सोलापूरला किंवा कुठेतरी चाललाय, कुरुवाडीला थांबलाय, ओके, आणि किंवा चेन्नईला चाललाय, सोलापूरला थांबलाय, आणि तुम्ही चहा पिताय, 100 रुपये दिलेले आहेत कॅश, त्याचे पैसे यायचे बाकी आहेत, आणि तेवढ्या ट्रेन निघाली. तुमची इच्छा किती असेल ती ट्रेन कॅच करायची? ती जी इच्छा असेल तुमची ट्रेन कॅच करायची, दॅट इज द इच्छाशक्ती. किती ट्रेन पकडायची आहे कुठल्याही परिस्थितीत, मग तुम्ही ते 100 रुपयाकडे बघत नाही, तो चहा पिला का नाही बघत नाही, आधी पळता. बरोबर. ते जे पळणं आहे ती क्रियाशक्ती. आलं लक्षात? सो अशी इच्छाशक्ती असायला पाहिजे, तेव्हा आपल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्ण व्हायला मदत होते, है ना. मग ही इच्छाशक्तीच आपल्याला वाढवायची असेल तर हा श्लोक 10 मनसा कामामा कृती म्हणायचा. मनोकामना पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होतो. अर्थात आपलं जे स्वप्न आहे, ध्येय आहे, ओके, त्या ध्येयपूर्तीसाठी हा श्लोक असतो. म्हणजे आता तुमचं ध्येय आहे की एखादं घर घ्यायचंय, तुमचं ध्येय आहे की मेडिटेशन सेंटर काढायचं, तुमचं ध्येय आहे की नवीन जॉब चांगला लागला पाहिजे, है ना. तुमचं ध्येय आहे की घर खर्चाला जरा मिस्टरांनी जास्त पैसे दिले पाहिजे. एक जोक करतोय, ओके. पण तुम्हाला ध्येय साकारण्यासाठी हा मनसा काममा कृती अप्रतिम श्लोक आहे, त्याचा अवश्य वापर. ठीक आहे. श्लोक 11. ज्यावेळेस कुटुंबातले सगळेजण इकडे तिकडे पसरलेले आहेत, एकत्र नाही आहेत, बरोबर, कुणी वेगळ्या दिशेने चाललंय, कुणी पूर्वेकडे चाललंय, कुणी पश्चिमेकडे, कुणी दक्षिणेकडे, उत्तर, असं चाललेलं आहे. परत अशा वेळेस या सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून ठेवणं, या सगळ्यांमधले नातेसंबंध मजबूत करणं, ठीक आहे, रिलेशन सगळे खूप छान करणं, आणि घरामध्ये शांती आणि समाधानाचं वातावरण वाढवायचं असं. म्हणजे कुटुंब, घर, नातेसंबंध याच्यासाठी हा श्लोक कोणता? 11वा. कर्दमेन प्रजाभूता श्रियम वासयेम कुले. बरोबर. हा श्लोक म्हणायचा, घराला पूर्ण एकत्र भरून ठेवतं, घरामध्ये समाधान वाढवतं आणि नातेसंबंध मजबूत करायला मदत करतं. आलं लक्षात? हा 11वा श्लोक. आता थोडेसे बेनिफिट्स, मोठे मोठे श्लोक येत आहेत ना पुढचे पुढचे, तसे थोडे कमी आहेत. आधी आपण 4-5 बेनिफिट्स घेतले, पण आता ओव्हरऑल बघितलं तर हे याच्यापर्यंत येतोय. दुसरा 12वा श्लोक, अपा सृजंतु स्निग्धाने. बरोबर. इथे काय आहे की जीवनामध्ये स्वाद राहिला नसेल, जीवनामध्ये कोरडेपणा तयार झाला असेल. कोरडेपणा म्हणजे लक्षात येते ना, म्हणजे कोरडेपणा म्हणजे फारसं इंटरेस्ट येत नाही, ओलावा वाटत नाही, सगळं शुष्क शुष्क वाटतं, है ना, सगळं ड्राय फिलिंग आहे. कुठे काही
कोणाविषयी फारसा राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, हे नाहीच चांगली गोष्ट आहे. पण प्रेम पण नाही. तर अशी ज्यावेळेस मनस्थिती तयार होते ना, म्हणजे आपलं भावनिक पोषण कुठेतरी कमी पडतं. ज्यावेळेस प्रेम, शांती, आनंद हे पण वाटत नाही ना, तर अशा वेळेस हा अफासृजन तू हा श्लोक वाचायचा. ठीक आहे. तुमचं इमोशनल स्ट्रॉंगनेस येतो, घरामध्ये गोडी वाढते. हां, आधी काय म्हटलं आपण नातेसंबंध समजून घ्यायचं, घरात एकत्र ठेवायचं. आता सगळे एकत्र आहेत, पण घरामध्ये माधुर्य नाही. हां, एकमेका असं म्हणजे आलं कोणी तर वाह! वाह! असा जो गोडवा असतो ना, समजा तो हवा असेल, तर हा श्लोक वाचायचा. अपासृजंतु 12वा श्लोक. म्हणजे घरात माधुर्य वाढवणं, जीवनामधला कोरडेपणा दूर करणं, आपल्या भावनांमध्ये स्ट्रॉंगनेस आणणं, यासाठी हा 12वा श्लोक अपासृजंतु खूप चांगला आहे. ठीक आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. 13वा. जर क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल, बरं का, एनर्जी वाढवायची असेल, परत एक म्हणतो ना इनर हॅपीनेस, की आतून आनंद. आतून आनंद झाला म्हणजे थोडासा परमानंद झाला. बरोबर. तर असा ज्यावेळेस पाहिजे असेल ना, मेडिटेशन करायचंय, पण मेडिटेशन होत नाहीये. ध्यानाची गहिरी अवस्था येत नाहीये. बरोबर. आणि एनर्जी वाटत नाहीये काम करताना. तर या सगळ्या गोष्टीसाठी हा 13वा श्लोक आर्द्राम पुष्करिणी हा श्लोक वाचायचा. चंद्रा हिरण्मयी लक्ष. तर ऊर्जा क्रिएट करणं, वाढवणं, क्रिएट करणं म्हणण्यापेक्षा वाढवणं हा परफेक्ट शब्द आहे. ओके. ऊर्जा वाढवणं, त्याचसोबत मेडिटेशनमध्ये डीप मेडिटेशनला जाण्याची सवय लागणं. ओके. आणि आणि इनर हॅपीनेस क्रिएट करणं, याच्यासाठी हा आर्द्राम पुष्करिणी हा श्लोक वाचायचा. 13वा श्लोक. आता 14वा सेकंड लास्ट. ओके. 14वा जो श्लोक आहे, अर्धा या करणी, तो आपल्या सगळ्यांचा आवडता म्हणजे माझा पण, तर धनलाभासाठी आहे. अचानक अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी. व्यवसायामध्ये प्रोग्रेस पाहिजे असेल, तर हा श्लोक आहे. बरोबर. 14वा श्लोक. धनलाभ, अचानक संधी आणि व्यवसाय प्रगतीसाठी. आणि 15वा जो श्लोक येतो, जो शेवटचा आहे, तो तुम्हाला चिरस्थायी लक्ष्मी, जीवनात स्थैर्य, पूर्णत्व, समाधान, संपूर्ण प्राप्ती, शांती, आनंद अशा सगळ्या गोष्टी. कुणी म्हणेल की मग आम्ही मग 15वा श्लोक वाचतो ना डायरेक्टली. असं नाहीये. त्याच्या पाठीमागचं कारणही थोडंसं बदललं है ना? की तुम्हाला वाटेल की चला काही हरकत नाही 15व्या श्लोकाचं सगळंच आहे. याच्यात स्थैर्य आहे, स्थिरता आहे. है ना? आनंद, खूप आनंदाची, पूर्णत्वाची प्राप्ती आहे. ओके. पण पूर्णत्वाची प्राप्ती मिळत नाही याच्या पाठीमागे जे काही कारण आहे, मानसिक समाधान असेल, घरगुती वाद असतील किंवा काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिल्या असतील, तर त्या सगळ्यासाठी हे पूर्ण वाचणं, तो श्लोक कंपॅरेटिव्हली म्हणजे त्याच्या आधीचा जो कोणता लागतो, है ना? जसं आता संपत्ती पाहिजे, सोनं चांगलं पाहिजे, तर आपण पहिला श्लोक वाचायला ओम हिरण्यवर्णा. तसं तसं वर्कआउट करायला पाहिजे. आलं लक्षात? मग संपत्ती मिळाल्यानंतर समाधान आहे. नाही मिळाले तर दुःख आहे. नाही ना, घर नाही ना, घर नाही. तो फ्रिक्वेन्सी कोणती आहे? घर न्यायची. येतंय लक्षात? म्हणून अशा प्रकारे वर्कआउट करायचं. ठीक आहे? तर असं हे 15 श्लोकांचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. ओके. त्याचे बेनिफिट्स सांगितलेला जो भाग आहे, तो शेवटचे जे 2 दिवस आपण बेनिफिट्स घेणार होतो. संकल्प घ्यायचा आहे. संकल्प पद्धतीप्रमाणे परत सांगतोय, की आपला जो संकल्प आहे तो घ्यायचा. 3, 5, 7, 11 जेवढे दिवस म्हणायचा असेल तेवढे दिवस हा श्लोक म्हणायचा. ठीक आहे. संपुटिक श्री सूक्ताची साधना तुम्ही चालूच ठेवू शकता. त्याला कुणाची कसलीही अडचण नाही. बरोबर. त्यासाठी काही वेगळाही प्रकार नाहीये किंवा
ते करू नका, आता झाले 21 दिवस, आता करू नका असं नाहीये. खडकमाला सॉरी, संपुटिक श्रीसूक्त पण नेहमी वाचत चला. तेही बेनिफिशियल आहे, हेल्पफुल आहे. कंटिन्युएशन करा. ओके. त्याचाही संकल्प घेऊन वाचत राहा पूर्ण संपुटिक श्रीसूक्त, दारिद्र्य दुःख हरिणीपासून. हो ना? आणि मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे करत राहा. वैज्ञानिक पद्धतीने करा. नक्कीच फायदा होईल. ओके. कसं आहे की फक्त देवावर सगळं टाकून चालत नाही. आपले कर्म पण बघायला पाहिजे. आपण काय काम करायचं, ऍक्शन्स काय घ्यायचे ते पाहायला पाहिजे. बरोबर. आणि ऍक्शन्स घेतल्यानंतर दुसरं हे पण पाहायला पाहिजे की आपलं खरंच माइंड प्रोग्राम होत आहे का. माइंड प्रोग्राम होत नसेल तर तेच घडत नाही. लक्षात. ठीक आहे. सो पुढचा क्लास लाईव्ह असेल, झूम वरती ऑनलाईन लाईव्ह असेल. सगळ्यांनी अवश्य जॉईन करा. आता हे जे श्लोक मी सांगितले 15, तर या 15 श्लोकला म्हणायची एक्झॅक्ट पद्धत मी सांग. आलं का लक्षात मी काय म्हणतो ते? की आता समजा गंधद्वारा दूरदर्शन नित्य पुष्टांग करीशी, हा नेमका कसा म्हणायचा. ओके. आणि आपणाला जे पाहिजे त्याच्यासाठी आता काय घरामध्ये नकारात्मकता काढायची. ओके. तर नकारात्मकता काढण्यासाठी किंवा याच्यासाठी तो श्लोक कसा म्हणायचा. बरोबर. मी एका श्लोकाचे 5-5 मिनिंग सांगितले, 5-5 बेनिफिट सांगितले. ते सगळे तर बेनिफिट्स आपण म्हणणार नाहीयेत ना, त्यातला एखादा बेनिफिट लागतो. मग त्या एका बेनिफिटसाठी तो श्लोक कसा वापरायचा, येतंय लक्षात. म्हणजे समजा मला 1 तोळ्याची अंगठी घ्यायची, रिंग घ्यायची, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी पहिला श्लोक वाचायला सुरुवात केली, सुवर्णात वाढ करण्यासाठी. ओम हिरण्यवर्णा माहेरी. मग नेमका कसा म्हणायचा. कारण पहिल्या श्लोकाचे तर 5 मी बेनिफिट सांगितले, है ना. मग एवढ्या या बेनिफिटसाठी मी हा श्लोक कसा म्हणायचा एक्झॅक्टली, ते ज्ञात करण्यासाठी नाही. हो हो. ते ज्ञात करण्यासाठीचा हा जो भाग आहे तो मी उद्या शिकवणार. ठीक आहे. की एक्झॅक्ट कसं म्हणायचं. सो डोंट मिस. बऱ्याच दिवसांनी परत 19 दिवसांनी आपण नक्कीच लाईव्ह परत भेटूया. तोपर्यंत वंदे मातरम, जय श्री महालक्ष्मी, जय दुर्गा देवी. ती